बोगस बियाणे प्रकरणात पुन्हा 5 FIR. अमरावती जिल्ह्यात गुन्ह्यांची संख्या 41 वर. अमरावती जिल्ह्यात बोगस बियाणे प्रकरणात कारवाईचा वेग कायम असून सलग तिसऱ्या दिवशी आणखी 5 FIR दाखल करण्यात आले आहेत. रहिमापुरा पोलीस ठाण्यात 3, शिरखेडमध्ये 1 आणि वलगावमध्ये 1 पुन्हा नोंदविण्यात आला. विगोर बायोटेक, रवी सीड्स अँड रिसर्च, इनोॲग्रो तसेच ईगल सीड्स अँड बायोटेक या कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यातील व शासनाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. पेरलेले सोयाबीन व इतर बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. विविध बियाण्यांचे निरीक्षण आणि कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण FIR ची संख्या आता 41 वर पोहोचली आहे. शनिवार किंवा रविवार रात्रीपर्यंत आपल्याकडे ज्या तक्रारी प्राप्त होत्या त्या एकूण 1640 तक्रारी आपल्याकडे जिल्ह्यात प्राप्त होत्या बियाण्याच्या उगवणीच्या संदर्भात. आणि त्या तक्रारीच्या पाहणी जवळपास 1470 तक्रारींची पाहणी शनिवार अखेरपर्यंत झालेली होती. आणि आज सकाळपर्यंत त्यापैकी 41 प्रकरणांमध्ये FIR नोंदवले गेलेले आहे. सुरुवातीला आम्ही एका कंपनीविरुद्ध जिल्हा कार्यालयामार्फत फौजदारी कारवाई करण्यात आली होती आणि त्या कंपनीच्या परवान्यावर कारवाई करण्याकरता प्रस्तावसुद्धा आयुक्तालयात सादर करण्यात आलेला आहे. आता इतर ज्या कंपन्यांवर कारवाई झालेली आहे त्यांच्याविरुद्ध त्यांच्या परवान्यावर कारवाईसाठी प्रस्ताव करण्याची कारवाई सुरू आहे. एकंदरीत मी आजच सकाळी ज्याच्यामुळे त्यांनी जे निर्देश दिले होते त्याच अनुषंगाने या स्तरावरून फौजदारी स्वरूपाच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांच्या मार्फत तक्रारी घेण्यास बऱ्याच ठिकाणी नकार दिलेला होता, त्यामुळे आपले जे गुन्हे नियंत्रण निरीक्षक आहेत त्यांच्यामार्फतच या सर्व FIR नोंदवल्या गेलेल्या आहेत. सध्या तरी आम्ही जे FIR केलेली आहे ती कंपनीविरुद्ध केलेली आहे आणि अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचे अधिकृतरित्या लेखी सहआरोपी करावे वितरकांना किंवा रिटेलरला या पद्धतीचे कुठले निवेदन प्राप्त नाही. परंतु जिथे संबंधित दोषी आढळतील त्या सर्वांविरुद्ध फौजदारी स्वरूपाची किंवा कायद्यानुसार जी कार्यवाही अपेक्षित आहे ती करण्यात येईल. ज्या शेतकरी तपासणी तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती याच्यासाठी कार्यरत आहे. सुरुवातीला ही उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होती. 16 तारखेच्या निर्णयानुसार ही जी समिती आहे ती तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली आहे, जेणेकरून या तक्रारींची पाहणी लवकरात लवकर होऊन संबंधितांना रिपोर्ट दिला जाईल. या समितीमार्फत रिपोर्ट दिल्यावर संबंधित शेतकऱ्यांनी ग्राहक मंचात दाद मागून त्यामार्फत नुकसान भरपाई मिळवणे अपेक्षित असते.